भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 यामधील ॲडव्हान्स अकाउंट यामधील चॅप्टर 3 पॅकेजेस अकाउंट, तर यामधील आपण प्रॉब्लेम पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिपार्टमेंटल अकाउंट, अकाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी कंपनी, इन्सॉल्वन्सी अकाउंट याचे आपण प्रॉब्लेम घेतलेले आहेत. डिपार्टमेंट अकाउंट, पॅकेजेस अकाउंट आपण घेतलेले आहेत. आज आपण इन्सॉल्वन्सी अकाउंट यामधील प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. याआधीसुद्धा 1-2 मी प्रॉब्लेम घेतलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पहा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला यापुढील येणारे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. तर पहा, आज आपण इन्सॉल्वन्सी अकाउंट यामधील प्रॉब्लेम घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रॉब्लेम वाचून दाखवते आणि तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे. तर पहा, काही अडचण असली तर कमेंट करा, कमेंटमध्ये मला कळवा. तर सगळ्यात आधी तुम्हाला मी फॉर्मॅटचा एक व्हिडिओ बनवलेला होता. जर तुम्ही तो फॉर्मॅट बनवलेला नसेल, जर तुम्हाला माहिती नसेल की कशा पद्धतीने त्याचा फॉर्मॅट आहे, तो फॉर्मॅट जर बनवला नसेल तर तुम्ही बनवून घ्यायचा आहे. तर आपण इन्सॉल्वन्सी अकाउंटिंग यामधील प्रॉब्लेम घेत आहोत. तर सगळ्यात आधी पहा, एक फॉर्मॅट प्रिपेअर करायचा आहे. तर हा प्रॉब्लेम कोणाचा आहे पहा. रवी फिल्ड हिज इन्सॉल्वन्सी पिटिशन ऑन 31 डिसेंबर 1985. हिज बुक्स डिस्क्लोज्ड द फॉलोइंग. तर रवी आहे इन्सॉल्वन्सी पिटिशन. तर याचं तुम्हाला बुक्स ऑफ अकाउंट तयार करायचं आहे. त्यामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. पहिल्यांदा मी पूर्ण तुम्हाला एकदा वाचून दाखवते. तर फर्स्ट आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी. तर फ्री होल्ड प्रॉपर्टी एस्टिमेटेड टू प्रोड्यूस किती दिलेलं आहे 56,000. बुक व्हॅल्यू किती दिलेली आहे 60,000. ठीक आहे. प्लांट अँड मशिनरी आहे एस्टिमेटेड टू प्रोड्यूस किती आहे 18,000. बुक व्हॅल्यू किती आहे 25,000. त्यानंतर स्टॉक इन ट्रेड एस्टिमेटेड टू रिअलाइज 37,000 आणि बुक व्हॅल्यू आहे 42,000. त्यानंतर फर्निचर अँड फिक्स्चर एस्टिमेटेड टू प्रोड्यूस 5,000. बुक व्हॅल्यू आहे 8,000. तर पहा, इथे तुम्हाला प्रत्येकामध्ये लॉस झाला आहे का प्रॉफिट झाला आहे, म्हणजे लॉस झाला आहे का इन्कम झालं आहे, तर ते तुम्हाला लिहायचं आहे. मी प्रॉब्लेम सोडवताना सांगणार आहे. त्याआधी तुम्ही हा प्रॉब्लेम लिहून घेऊ शकतात किंवा याचा एक स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेतलात तरी काही हरकत नाही. तर पहा, प्रॉब्लेमचा आन्सर लिहित असताना तुम्हाला सगळ्यात आधी एक फॉर्मॅट तयार करायचा आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु काही हरकत नाही, तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओमधील प्रश्न समजणार आहे. तर रवी याचं अकाउंट आहे, इथे लिहा बुक्स ऑफ रवी. बुक्स ऑफ रवी. तर वरती तुम्हाला बुक्स ऑफ रवी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ॲट 31 डिसेंबर 1985. तर अशा पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला इथे एक फॉर्मॅट तयार करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 6 कॉलम हे ओढायचे आहेत. त्यामध्ये फर्स्ट कॉलममध्ये तुम्हाला इथे टाकायचं आहे ग्रॉस लायबिलिटी. त्यानंतर सेकंड कॉलममध्ये लायबिलिटीज. त्यानंतर इथे एक्सपेक्टेड टू रँक. फोर्थ कॉलममध्ये असेट्स. त्यानंतर इथे तुम्हाला बुक व्हॅल्यू आणि इकडे तुम्हाला एस्टिमेटेड टू प्रोड्यूस. एस्टिमेटेड टू प्रोड्यूस म्हणजेच काय, तर आज घडीला त्या वस्तूची किंमत किती आहे, तर ते तुम्हाला एस्टिमेटेड टू प्रोड्यूस यामध्ये लिहायचं असतं. तर याच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी वरती काय लिहायचं असतं, तर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. या कॉलममध्ये तुम्हाला लिहायचं नाही लायबिलिटीच्या. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पूर्ण लिहायचं आहे, स्पेलिंग अर्धवट लिहायचे नाही. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट ए. तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचं आहे.
आणि याला अंडरलाईन करून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित दिसेल. याला तुम्हाला काही 2-3 लाईन सोडायच्या आहेत जे यामध्ये पार्ट येणार आहेत त्यासाठी. त्यानंतर पहा इथे तुम्हाला 2-3 ओळी याच्यासाठी सोडायच्या आहेत. त्यानंतर इथे काय येणार आहे, सेकंड फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट बी. तर फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स यामध्ये तुम्हाला 2-3 लाईन सोडायच्या आहेत. त्यानंतर इथे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट सी. याला सुद्धा अंडरलाईन करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा ओळखू येईल की याच्या अंडर काय काय आयटम्स आहेत. त्यानंतर पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये तुम्हाला 2-4 ओळी सोडायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे लिहायचं आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ॲज पर लिस्ट डी. हे झालं लायबिलिटी साईडचं, ठीक आहे. त्यानंतर असेट साईडला पहा काय काय येणार आहे. तर सगळ्यात आधी येणार आहे प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट. ॲज पर लिस्ट ई. तर प्रॉपर्टीमध्ये काय काय येणार आहे आपण प्रॉब्लेम सोडवत असताना घेणारच आहोत. तर तुम्हाला इथे 4 ते 5 लाईन सोडायच्या आहेत. त्यानंतर घ्यायचं आहे बुक डेप्ट्स. मी काय माझ्या मनानं फॉर्मॅट देत नाही, आपला फॉर्मॅटच अशा पद्धतीने आहे. बुक डेप्ट्स ॲज पर लिस्ट, ॲज पर लिस्ट एफ आहे. तर बुक डेप्ट्समध्ये काय काय आहे तर गुड, डाऊटफुल, बॅड. तर हे बुक डेप्ट्समध्ये असणार आहे. त्यानंतर बिल्स ऑफ एक्सचेंज, बिल्स ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी. याला सुद्धा अंडरलाईन करा. तर बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये कोणकोणते आयटम येणार आहेत तर जे काही आयटम येतील त्यासाठी तुम्हाला लाईन सोडायच्या आहेत. आणि त्यानंतर शेवटला काय येणार आहे डेफिशियन्सी ॲज पर लिस्ट एच. त्यानंतर तुम्हाला इकडे एक डेफिशियन्सी अकाउंट बनवायचं आहे. तर डेफिशियन्सी अकाउंटचा फॉर्मॅट कसा आहे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकाल का? तर पहा डेफिशियन्सीचा फॉर्मॅट काही अवघड नाही आहे जास्त. तुम्हाला फक्त 4 कॉलम करायचे आहेत, 2 पर्टिक्युलर आणि 2 अमाऊंटचे कॉलम तुम्हाला इथे करायचे आहेत. सगळ्यात आधी फॉर्मॅट तयार करून घ्यायचा आहे. ते अमाऊंट रुपीज काहीही लिहू शकतात. तर डेफिशियन्सीचा फॉर्मॅट कसा आहे तर सुरुवातीला काय आहे इथे कॅपिटल लिहा. त्यानंतर नेक्स्ट काय आहे नेट प्रॉफिट. त्यानंतर काय आहे अदर इन्कम. अशा प्रकारे अंडरलाईन करा. आता अदर इन्कममध्ये काय काय येणार आहे तर ते आपण प्रॉब्लेम घेताना समजून जाईल. त्यानंतर इथे काय लिहित असतो आपण डेफिशियन्सी
जे आपल्याला भेटणार आहे. त्यानंतर इकडे काय काय येणार आहे, नेट लॉस सगळ्यात आधी. नेक्स्ट काय आहे तर जे काही बुक डेप्ट्स आहेत, बुक डेप्ट्स, तर बुक डेप्ट्समध्ये काय काय आहेत, इथे काय येणार आहेत, डाऊटफुल अँड बॅड. त्यानंतर थर्ड काय आहे, अदर लॉसेस. ड्रॉविंग्स आहे, ड्रॉविंगसुद्धा इथेच येतील. त्यानंतर काय आहे, ड्रॉविंग्स झाल्यानंतर अदर लॉसेस ऑन लिहा, म्हणजे कशावरती लॉस झालेला आहे तर तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला डेफिशियन्सी अकाउंट याचा फॉर्मॅट तयार करायचा आहे. जर काही फॉर्मॅटमध्ये गडबड असेल, तुम्हाला काही समजलं नसेल तर आत्ताच मला कमेंट करून कळवा, कारण हा प्रॉब्लेम एक्झाममध्ये 20 गुणांसाठी किंवा 15 गुणांसाठी तर फिक्स येऊ शकतो. तर तुम्हाला जर तुमचे 15 गुण घालवायचे नसतील तर एकदम व्यवस्थित हा फॉर्मॅट तुम्हाला आलाच पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम सुरुवात करणार आहोत. तर एकदा फॉर्मॅट तुम्ही बघून घ्यायचा आहे. तर पहा, प्रॉब्लेम एक एक आपण सोडवून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे आपल्याला, फ्री होल्ड प्रॉपर्टी इस्टिमेटेड टू प्रोड्यूस किती आहे, 56,000. बुक व्हॅल्यू किती आहे, 60,000. तर एस्टिमेटेड टू प्रोड्यूस म्हणजेच काय, तर आज घडीला ह्या प्रॉपर्टीची किंमत किती आहे, तर इथे काय सांगितलेलं आहे, 60,000 बुक व्हॅल्यू घेतलेली आहे आणि आज घडीला किती आहे तर 56,000. तर फ्री होल्ड प्रॉपर्टी ही काय आहे, तर फ्री होल्ड प्रॉपर्टी ही आपल्या बिझनेसची ॲसेट आहे. तर फ्री होल्ड प्रॉपर्टी हे कुठे येणार आहे, तर हे एक तर आपलं प्रॉपर्टीमध्ये जाईल. ठीक आहे, परंतु इथे आपल्याला खाली यावर काय ॲडजस्टमेंट दिलेली आहे का, याच्याबद्दल काही सांगितलेलं आहे का, तर ते आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर इथे पहा, शेवटी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, लोन ऑन द मॉर्टगेज ऑफ फ्री होल्ड प्रॉपर्टी किती आहे, 65,000. तर आपली प्रॉपर्टी किती आहे, 60,000ची. ठीक आहे, आणि इथे किती घेतलेलं आहे आपण लोन, म्हणजे लोन किती दिलेला आहे आपण, 65,000. आणि प्रॉपर्टी किती आहे, 60,000. तर पूर्ण सेक्युअर आहे का अनसेक्युअर्ड आहे सांगा बरं, तर पूर्ण सेक्युअर्ड आहे. तर त्यामुळे हे आयटम कुठे येणार, तर फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये. तर फ्री होल्ड प्रॉपर्टी इस्टिमेटेड टू प्रोड्यूस 56,000 आणि लोन ऑन द मॉर्टगेज ऑफ फ्री होल्ड प्रॉपर्टी. तर तुम्हाला हे लोन कितीचं आहे, 65,000. तर हे फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये तुम्हाला लिहायचं आहे. इथे लिहा, लोन ऑन मॉर्टगेज, लोन ऑन मॉर्टगेज किती आहे, तर कितीचं लोन घेतलेलं आहे, तर 65,000चं. ठीक आहे, तर यामधून तुम्हाला लेस करायचं आहे व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी. तर आपली प्रॉपर्टी किती आहे, इथे पहा तुम्ही, आज घडीला प्रॉपर्टीची किंमत किती आहे, तर 56,000 आहे. तर हे 56,000 तुम्हाला इथे लिहायचे आहेत. तर हे 56,000, तर यातून लेस करा, राहतील किती, लेस केल्यानंतर राहतील 9,000. तर हे काय झालं, तर आपलं सरप्लस झालं. आणि तुम्हाला इकडे ग्रॉस लायबिलिटीजमध्ये 65,000 हे तुम्हाला लिहायचे आहेत. आणि हे जे सरप्लस झालेलं आहे त्यानंतर आपण हे कुठे ॲड करत असतो, तर इकडे पहा, जेव्हा आपण या टोटल जीची टोटल करतो त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, ॲड सरप्लस टू कॉन्ट्रा. कशावरचं आहे, तर प्रॉपर्टी किती आहे, तर 9,000 रुपये. तर हे 9,000 रुपये तुम्हाला यात ॲड करायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा,
प्लांट अँड मशिनरी किती दिलेला आहे, यावर काही लोन वगैरे आपण घेतलेला आहे का, तर लोन वगैरे काहीही घेतलेलं नाही. तर इथे काय सांगितलेलं आहे, प्लांट अँड मशिनरी इस्टिमेटेड टू प्रोड्यूस 18,000, बुक व्हॅल्यू किती 25,000, बुक व्हॅल्यू आहे याची 25,000, एस्टिमेटेड टू प्रोड्यूस आहे 18,000. मग इथे लॉस झालं आहे का प्रॉफिट झाला आहे, तर पहा घेतले कितीला 25,000, तर आज घडीला किंमत किती आहे 18,000, तर सरळ सरळ इथे आपला लॉस आहे. तर प्लांट अँड मशिनरी ही काय आहे, आपली प्रॉपर्टी आहे. तर इथे प्रॉपर्टीमध्ये लिहायचं आहे तुम्हाला प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी. तर बुक व्हॅल्यू किती दिलेली आहे 25,000, तर हे 25,000 इथे लिहा. एस्टिमेटेड टू प्रोड्यूस किती आहे 18,000. तर आपल्याला मशिनरीवरती लॉस कितीचा झालेला आहे, तर 7,000. तर हा लॉस कुठे लिहिणार, तर डेफिशियन्सी अकाउंटमध्ये अदर लॉसेस ऑनमध्ये प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी किती दिलेलं आहे, तर 7,000चा लॉस झालेला आहे. तर हे 7,000 कसे आले, तर बुक व्हॅल्यू किती 25,000, एस्टिमेटेड 18,000, तर हे लेस करा किती राहील 7,000. तर हा काय आहे, आपला लॉस आहे. त्यानंतर तुम्हाला दिलेला आहे स्टॉक इन ट्रेड एस्टिमेटेड टू रिअलाइज किती आहे 37,000 आणि बुक व्हॅल्यू किती आहे 42,000. तर स्टॉकवरती काही ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली नाही, ठीक आहे. तर त्यामुळे हा स्टॉकमध्ये पहा कुठे ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे का खाली, हां इथे पहा बँक लोन ऑन द सिक्युरिटी ऑफ स्टॉक. तर स्टॉक किती आहे, तर 30,000चा आहे. आपण लोन कितीचं घेतलेलं आहे 30,000 आणि आपला स्टॉक किती आहे, तर 42,000. स्टॉक 42,000 आहे आणि लोन कितीचं आहे 30,000. तर हे काय झालं, तर पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्स झालं, ठीक आहे. तर पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये लिहा स्टॉक इन ट्रेड, इथे लिहा स्टॉक, इथे लिहा तुम्ही बँक लोन, स्टॉक बँक लोन, बँकेकडून लोन कितीचं घेतलेलं आहे 30,000चं. तर हे 30,000 इथे लिहा. त्यानंतर यातनं लेस करा, काय लेस करायचं आहे, तर आज घडीला स्टॉकची किंमत किती आहे, व्हॅल्यू ऑफ स्टॉक किती आहे आज घडीला याची किंमत, तर 37,000. तर हे लेस करा किती राहतील, तर 7,000. हे बाहेर लिहायचं आहे. तर स्टॉक पहा इथे एस्टिमेटेड 37,000 आहे आणि बुक व्हॅल्यू 42,000 आहे. तर इथे लॉस झालेला आहे. तर आपण झालेला लॉस कुठे लिहित असतो, तर डेफिशियन्सी अकाउंटमध्ये अदर लॉसेसमध्ये स्टॉक. तर कितीचा स्टॉक लॉस झालेला आहे, तर आपला 5,000चा लॉस झालेला आहे. त्यानंतर पहा इथे फर्निचर अँड फिक्स्चर एस्टिमेटेड टू प्रोड्यूस 5,000, बुक व्हॅल्यू आहे 8,000. तर फर्निचर अँड फिक्स्चर, तर ही आपली प्रॉपर्टी आहे, यावरती कुठलीही ॲडजस्टमेंट दिलेली नाही. तर इथे लिहा फर्निचर अँड फिक्स्चर, बुक व्हॅल्यू किती आहे 8,000 आणि आज घडीला किंमत किती आहे 5,000. तर सरळ सरळ इथे किती हजाराचा लॉस झालेला आहे फर्निचर अँड फिक्स्चरवरती, तर 3,000 फर्निचर अँड फिक्स्चर, 3,000चा लॉस इथे झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट काय आहे पहा, इन्व्हेस्टमेंट इन शेअर एस्टिमेटेड टू प्रोड्यूस 15,000, बुक व्हॅल्यू आहे 12,000. तर इन्व्हेस्टमेंट इन हे काय आहे, तर ही आपली प्रॉपर्टीज आहे. तर ही एक प्रकारची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे इथे लिहा इन्व्हेस्टमेंट ऑन शेअर, इन्व्हेस्टमेंट ऑन शेअर. तर बुक व्हॅल्यू किती आहे याची 12,000 आणि आज घडीला किंमत किती आहे 15,000. तर इथे काय झालेलं आहे, तर सरळ सरळ दिसून येत आहे. तर इथे आपलं इन्कम झालेलं आहे. तर इथे अदर इन्कममध्ये लिहा इन्व्हेस्टमेंट ऑन शेअर. तर किती हजाराचा प्रॉफिट झालेला आहे, तर 3,000चा प्रॉफिट इथे आपल्याला झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा,
इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर इस्टिमेटेड टू प्रोड्यूस 8,000 आणि बुक व्हॅल्यू आहे 10,000. तर इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर हे काय येते, हे कुठे जाईल, तर बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. तर इथे लिहा तुम्ही इन्व्हेस्टमेंट इन डिबेंचर. तर बुक व्हॅल्यू किती आहे याची, तर 10,000 आणि आज घडीला याची किंमत किती आहे 8,000. तर इन्व्हेस्टमेंटवरती लॉस झालेला आहे. तर हा लॉस आपण कुठे लिहित असतो, तर डिबेंचर कितीचा लॉस झालेला आहे, तर 2,000. तर हे लॉस तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा, बुक डेप्ट्स गुड आहेत म्हणजे हे येणार आहेत एवढ्याला एवढे, डाऊटफुल आहेत एस्टिमेटेड टू प्रोड्यूस 50% आणि 6,000 दिलेलं आहे. बॅड आहे 2,000 म्हणजे हे येणार नाहीत, तर ते बुडाले. डाऊटफुल आहेत म्हणजे 50% येणार असं दाखवलेलं आहे. त्यामुळे इथे लिहायचं आहे गुड. तर गुड किती आहेत 15,000. तर हे 15,000ला 15,000 येतील. त्यानंतर डाऊटफुल किती सांगितलेलं आहे 6,000 आणि याची एस्टिमेटेड किती 50% सांगितलेलं आहे. तर 50% किती होतील याच्यात 3,000 होतील. त्यानंतर बॅड आहेत, बॅड किती आहेत 2,000. तर हे बॅड आपल्याला भेटतील का, तर नाही, हे बुडीत झाले. तर तुम्हाला याचा नेक्स्ट इफेक्ट तुम्हाला कुठे करायचा आहे, तर डेफिशियन्सीमध्ये पहा डाऊटफुल किती आहेत बुक व्हॅल्यू 6,000 आणि आज घडीला किंमत किती आहे 3,000. तर हे तुम्ही लेस करायचं आहे आणि डाऊटफुल किती राहिले मग तुमचे 3,000. तर हे 3,000 तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि बॅड किती आहेत तर 2,000. तर ते आपल्याला मिळणारच नाहीत. तर ते झालं. त्यानंतर नेक्स्ट पहा बिल्स रिसिवेबल इस्टिमेटेड टू रिअलाइज 3,500 आणि बुक व्हॅल्यू किती आहे 5,000. तर बिल्स रिसिवेबल कुठे येणार आहे, तर बिल्स रिसिवेबल हे तुमचं बिल्स ऑफ एक्सचेंजमध्ये येणार आहे. इथे बिल्स रिसिवेबल किती किंमत आहे बुक व्हॅल्यू 5,000 आणि एस्टिमेटेड किती आहे 3,500. तर लॉस झालेला आहे. कितीचा लॉस झालेला आहे 1,500चा लॉस झालेला आहे बिल्स रिसिवेबलवरती. 1,500 इथे लिहायचं आहे. त्यानंतर पहा प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे, बिल्स पेएबल हे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत. तर हे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये तुम्हाला बिल्स पेएबल लिहायचं आहे. बिल्स पेएबल किती दिलेलं आहे तर 13,000. इकडे सुद्धा तुम्हाला 13,000 लिहायचं आहे. त्यानंतर काय सांगितलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, ट्रेड क्रेडिटर्स हे सुद्धा अनसिक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये येणार आहे. ट्रेड क्रेडिटर्स किती आहेत तर 75,000 आहेत. त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे पहा, लोन ऑन द मॉर्टगेज ऑफ फ्री होल्ड प्रॉपर्टी आपण हे घेतलेलं आहे. बँक लोन ऑन द सिक्युरिटी ऑफ स्टॉक हे सुद्धा घेतलेलं आहे. त्यानंतर कॅश इन हँड 500. तर कॅश इन हँड ही काय आहे, एक प्रकारे प्रॉपर्टीच आहे. कॅश इन हँड किती आहे 500. तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, रेट्स अँड टॅक्सेस पेएबल. तर हे काय आहे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत, रेट्स अँड टॅक्स पेएबल. तर हे प्रेफरन्शियलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे रेट अँड टॅक्स पेएबल. किती दिलेलं आहे तर 900. तर लगेच हे तुम्हाला इथून डिडक्ट करून घ्यायचे आहेत, लेस डिडक्टेड टू कॉन्ट्रा. इथे 900 लेस करा, बाहेर काय राहील तर नील. तर हेच तुम्हाला 900 इथून तुम्हाला लेस करायचे आहेत. तर लेस प्रेफरन्शियल क्रेडिटर्स कॉन्ट्रा किती आहेत 900 हे तुम्हाला लेस करायचं आहे. त्यानंतर पहा काय सांगितलेलं आहे, रेट्स अँड टॅक्स हे सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर खाली पहा
रवी स्टार्टेड बिझनेस ऑन 1 जानेवारी 1982 विथ अ कॅपिटल ऑफ 19,000. तर 90,000 याचं कॅपिटल आहे. जर कॅपिटल आपण कुठे लिहित असतो तर डेफिशियन्सीमध्ये 90,000 हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे नेक्स्ट, ही मेड अ प्रॉफिट ऑफ ₹15,000 in the first year and suffered a total loss of 65,000 in the next 3 year. तर इथे प्रॉफिट किती दिलेला आहे 15,000. तर प्रॉफिट हा 15,000 दिलेला आहे आणि नेट लॉस किती दिलेला आहे तर 65,000 दिलेला आहे. तर नेट लॉस लिहा, प्रॉफिटमध्ये प्रॉफिट लिहा. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे पहा, His drawings for the whole period amounted to 38,400 दिलेला आहे ड्रॉविंग्स. तर हे ड्रॉविंग्समध्ये लिहा 38,400. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे का तर प्रिपेअर हिज अ स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड डेफिशियन्सी अकाउंट. तर अशा पद्धतीने आपण सगळं काही याची नोंद करून घेतलेली आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला ग्रॉस लायबिलिटीची टोटल करा बघा. 13,000 प्लस 75,000 प्लस 65,000 प्लस 30,000 प्लस 900 किती येतील 1,83,000. 1,83,900 येत आहे का पहा. तुम्ही सुद्धा एकदा क्रॉस चेक करून पाहू शकतात. त्यानंतर एक्सपेक्टेड टू रँक याची टोटल करा. 13,000 प्लस 75,000 प्लस 7,000 किती येतील 95,000 येतील का पहा. तर 95,000 हे तुम्हाला इकडे दोन्हीकडे लिहायचे आहे. एस्टिमेटेड टू प्रोड्यूसमध्ये लिहायचे आहे आणि एक्सपेक्टेड टू रँकमध्ये 95,000 लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लिस्ट ई, लिस्ट एफ आणि लिस्ट जी याची पूर्ण टोटल करा. किती येते पहा. तर 68,000 येते का बघा आणि 68,000मध्ये 9,000 प्लस करा आणि या 9,000तून 900 मायनस करा आणि जी काही मायनस करून आलेली अमाऊंट आहे ती अमाऊंट 95,000तून लेस करा. तुमची डेफिशियन्सी येईल. डेफिशियन्सी ॲज पर लिस्ट एच. तर डेफिशियन्सी किती आली तर डेफिशियन्सी आपली आलेली आहे 18,900. तर ही जी काही आपल्याला डेफिशियन्सी मिळणार आहे 18,900 तर ही आपण कुठे ट्रान्सफर करत असतो तर डेफिशियन्सी अकाउंटमध्ये आपण घेतलेला आहे. तर डेफिशियन्सी किती आहे तर 18,900. तर आता तुम्हाला डेफिशियन्सी अकाउंटची टोटल करा. 90,000 प्लस 15,000 प्लस 3,000 प्लस 18,900 करा. किती येईल तर 1,26,900. 1,26,900. त्यानंतर या साईडची पण टोटल करून पहा. 65,000 प्लस 3,000 प्लस 2,000 प्लस 38,400 प्लस 7,000 प्लस 5,000 प्लस 3,000 प्लस 2,000 प्लस 1,500 करा. या साईडची सुद्धा 1,26,900 येईल. जर तुमचं डेफिशियन्सी अकाउंट एकदम जुळलं तरच तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. इथेच तुम्हाला उत्तर तुमचं समजणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला इन्सॉल्वन्सी अकाउंट यामधील प्रॉब्लेम हे सॉल्व करायचे आहेत. काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर कमेंट करा किंवा तुम्हाला कोणत्या चॅप्टरचे प्रॉब्लेम बघायला आवडतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेमसोबत. तर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटेल. त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तसेच 2024मध्ये झालेले प्रिव्हियस पेपर अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.